मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगरी येथे सुरू झाली अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309744441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरी तालुका मिरज येथील ग्रामदैवत श्री बटुक भैरव सिद्धपीठ श्री सिद्धेश्वर देवालय क्षेत्र येथे भव्य पंचकुंडीय महायज्ञ तथा चल प्रतिष्ठापना महोत्सवाला आज रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 पासून उत्साहात प्रारंभ झाला आहे। हा महोत्सव गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 अखेरपर्यंत धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे। या महोत्सवाला बेळंकी मठाचे मठपती शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती लाभली असून कालभैरव साधक आकाशराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक विधी पार पडत आहेत। महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कलश ग्राम प्रदक्षिणा, गणपती पूजन, मंडप प्रवेश, मूर्ती उत्थापन तथा जलादिवास हे धार्मिक विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सकाळच्या सत्रात महिलांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात डोक्यावर कलश घेऊन भव्य ग्राम प्रदक्षिणा काढली। यावेळी गावातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला। या 5 दिवसीय महोत्सवामध्ये दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी देवतावाहन, अधिवास, ग्रह होम व मूर्ती अन्नाधिवास हे विधी पार पडणार आहेत। मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी दैनिक पूजन, भैरव होम, रुद्र होम, 1.25 लाख आहुती तसेच पत्र, पुष्प, फल, मिष्टान्नाधिवास असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी दैनिक पूजन, भैरव विशेष औषधी होम, घृतादिवास, धूपादिवास व शयनादिवास हे विधी संपन्न होणार आहेत। तर गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी मूर्ती पंचामृत औषधी स्नान, अभिषेक कर्म, मूर्ती ग्राम प्रदक्षिणा, बलप्राण प्रतिष्ठा व यज्ञाची पुनः आहुती यांसह महोत्सवाची सांगता होणार आहे। या महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असून सलगरी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। 5 दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे।